नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूयात. शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा होणारच असा निर्धार शिंदे समर्थक आमदारांनी केला. दरम्यान शिवाजी पार्क मैदानावरती दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर बीकेसी मैदानाच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे समर्थक आमदार खासदारांची बैठक झाली आणि यामध्ये दसरा मेळावा घेण्यासंदर्भात चर्चा झाली. शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी जर मिळाली नाही तर 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा बीकेसीवरती घेण्याचा विचार सुरू आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, त्यावर देखील चर्चा झाली आहे आणि त्यावर देखील सकारात्मक निर्णय होईल. परवानगी तर मागितलेली आहे, त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल. जे होईल नियमानुसार होईल. परंतु दसरा मेळावा जो आहे सगळ्यांचाच आग्रह आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटायला लोक येत होते. आम्ही त्यांचीच भूमिका आणि बाळासाहेबांच्या विचारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे हा, त्यामुळे सगळ्यांची अपेक्षा आहे, आग्रह आहे की दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळावा हा 100% होणार आहे आणि तो 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे. कुठे होणार? अजून ठिकाण ठरलेलं नाहीये, पण 100% शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तुमच्या गटाकडनं अर्ज देखील करण्यात आलेला आहे, मात्र अजून परवानगी मिळालेली नाही. अन्य काही स्थळांचा पर्यायी विचार केला जातोय. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मेळावा होणार की नाही हे उत्तर जर आपण मला विचारत असाल तर मेळावा होणार आहे. मेळावा होणार आहे तर कुठल्या तरी जागेवर तो मेळावा होईल हे निश्चित आहे. सुमारे 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी असणारी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यामध्ये आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय आणि हा प्रकल्प अहमदाबादला खेचून नेण्यात गुजरात सरकारला यश आलंय. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती. सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यामधून गुंतवणूक गेली असा टोला त्यांनी लगावला. हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला गुजरात सरकारनं 99 वर्षांच्या करारावरती 1000 एकर जमीन मोफत देऊ केली आहे. शिवाय वीज आणि पाण्याचा 20 वर्ष सवलतीच्या दरामध्ये पुरवठा केला जाणार आहे. आता जे वातावरण आहे, मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये योग्य रीतीनं प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याचं खापर मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवरती फोडलं. वेदांताचे सर्व प्रमुख डायरेक्टर होते आणि त्यांना देखील आम्ही विनंती केली होती की सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चितपणे देईल. आणि जवळपास तळेगावजवळ 1100 एकर जमीन आहे, ती देखील आम्ही देऊ केली होती. जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी, 30-35,000 कोटी, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या. त्याच्यामध्ये देखील त्याही ऑफर आम्ही केल्या होत्या. पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा किंबहुना काय याचं कारण. परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ केल्या होत्या. वेदांत हा प्रोजेक्ट महाराष्ट्राला मिळणं आवश्यक होतं. आमचं देखील सगळ्यांचं तेच म्हणणं होतं. त्यासाठी या 2 महिन्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु मागच्या 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या इन्सेंटिव्ह पॅकेजच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणं गरजेचं होतं. मी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली की तशा पद्धतीची चर्चा होऊ शकली नाही, म्हणून कदाचित हा प्रसंग आपल्याला ओढवला असेल. परंतु भविष्यामध्ये अशी वेळ येऊ नये
आणि वेदांतासारखा प्रोजेक्ट पुन्हा आपल्याला मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आघाडी